गोंदिया जिल्ह्याच्या सडकचुनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत सौंदळ येथे रस्त्याच्या मागणीला घेऊन 3 ऑगस्टला बसस्थानक चौकात झालेल्या काँग्रेस पक्षाच्या आंदोलनादरम्यान त्यांच्या मागण्या मांडण्यात आले होते। यामध्ये काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार दिलीप बनसोड यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत सौंदळ येथे होणारा राष्ट्रीय ध्वजारोहण करू देणार नाही असे भाष्य केले असता त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। ठाणेदार साहेब ऐकून घ्या, ऐकून घ्या 15 तारखेच्या 6 तारखेला हे जर काम पूर्ण केलं नाही रस्त्यांचं तर 15 ऑगस्टचा झेंडा या ग्रामपंचायतचा फडकवू देणार नाही। 15 ऑगस्टचा झेंडा या ग्रामपंचायतचा फडकवू देणार नाही, फडकवू देणार नाही, फडकवू देणार नाही। तर दुसरीकडे आंदोलकांच्या मागण्या हा केंद्र शासन महाराष्ट्र शासन यांच्याशी संबंधित असून त्यांचा ग्रामपंचायत सौंदळ सोबत काहीही संबंध नाही। राष्ट्रीय महामार्ग संबंधी सर्व्हिस रस्ता आणि पुलाच्या बांधकामाबाबत याआधी ग्रामपंचायतच्या वतीने अर्ज सुद्धा सादर केले आहे। याकरिता स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी सदर कार्यक्रमानिमित्त पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे व काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी अशी मागणी सौंदळ ग्रामपंचायतचे सरपंच आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री हर्ष विनोद कुमार मोदी यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके, माजी मंत्री राजकुमार बडोले तसेच जिल्हाधिकारी गोंदिया, पोलीस अधीक्षक गोंदिया यांना निवेदनाद्वारे केली आहे। सर्वप्रथम सरपंच या नात्याने मला कुठल्याही प्रकारचा निमंत्रण आमंत्रण नव्हता आणि याच्यापूर्वी सुद्धा ग्रामपंचायत स्तरावर NHAच्या विरोधात बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याच वेळ आम्ही आंदोलन केलेलं आहे। यापूर्वी आम्ही रस्ता रोको भीक मागो आंदोलन पण केला होता। त्याचा आम्हाला 100% यश नाही पण 20% आम्हाला यश आलं होता। आणि यापूर्वी काँग्रेसचे विधान परिषदेचे अध्यक्ष नाना पटोले साहेब हे आपले साकोलीचे जेवढचे गावचे असतात विधान परिषदेचे सर्वात मोठ्या उच्च पदावर होते, त्यांना त्यावेळेस जागा गावून नाही आली आणि आतापर्यंत 2.5 वर्षापर्यंत त्यांची महाराष्ट्र सरकार होती त्यापर्यंत त्यांना जागा गावून आली नाही। आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा झेंडा फडकवणे आमच्या स्वाभिमानाचा अधिकार आहे आणि याचा जर कोणी अडथळा निर्माण करतात प्रशासनाद्वारे याच्यावर कारवाई करण्यात येईल। उद्या आम्ही सर्व ग्रामपंचायतची एक बैठक बोलवणार आहे आणि सोमवारच्या दिवशी बैठकात चर्चेअंती जे काही निर्णय ठरणार आहे ग्रामपंचायतच्या वतीने लेटरवर असे विधान करणाऱ्याला आम्ही FIR दर्ज करून SP साहेबांकडे जाणार आहोत। त्यामुळे सौंदळ ग्रामपंचायतीवर झेंडा फडकतो की नाही की काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांच्या वक्तव्यावर काय कारवाई केली होते हे आता पाहण्यासारखं असेल। GB न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, GB न्यूज गोंदिया।